आणि सिनेट निवडणुकांच्या अनुषंगाने आजचा दिवस महत्त्वाचा आहे। मुंबई विद्यापीठ पदवीधर मतदारसंघाच्या सिनेट निवडणुकीचं आज मतदान होणार आहे। महाराष्ट्रात लवकरच होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर होत असलेल्या मुंबई विद्यापीठाच्या सिनेट निवडणुकीमध्ये कोण बाजी मारणार याकडे अवघ्या राज्याचं लक्ष लागलंय। मुंबई विद्यापीठाच्या सिनेट निवडणुकीसाठी आज मतदान होणार आहे। ठाकरेंची युवा सेना विरुद्ध अखिल भारतीय विद्यार्थी परिषद असा थेट सामना रंगणार आहे। विधानसभा निवडणुकीआधी होणाऱ्या सिनेट निवडणुकीकडे सगळ्यांचे लक्ष आहे। 10 जागांसाठी 28 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत, तर एकूण 13,406 मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत। 27 सप्टेंबरला निकाल लागेल। मुंबई विद्यापीठातील परिक्षेत्रातील 38 मतदान केंद्र आणि 64 बूथवरती ही निवडणूक पार पडणार आहे। दरम्यान एकीकडे मतदान प्रक्रिया आज पार पडत असताना दुसरीकडे याच प्रकरणात संपूर्ण निवडणूक प्रक्रियेला स्थगिती मिळावी यासाठी दाखल केलेल्या महाराष्ट्र स्टुडंट युनियन यांच्या याचिकेवर आज सर्वोच्च न्यायालयामध्ये सुनावणी होणार आहे। मुख्य न्यायमूर्ती धनंजय चंद्रचूड यांच्यासमोर ही सुनावणी पार पडेल। वेदांत नेब आपले प्रतिनिधी सध्या आपल्यासोबत आहेत। वेदांत, एकीकडे आज सुनावणी होणार आहे, दुसरीकडे आज मतदान देखील होणार आहे। मतदानाच्या अनुषंगानं कशी प्रतिष्ठेची होतीये ही निवडणूक, सिनेट निवडणूक, आणि सुनावणीच्या अनुषंगानं विचारायचं झालं तर काय भूमिका असू शकते न्यायालयाची? प्रत्येक ज्या प्रकारे आपण बघितलं, कालच या सगळ्या प्रकरणामध्ये या सगळ्या प्रक्रियेला स्थगिती मिळावी यासाठी महाराष्ट्र युनियनचे संस्थापक सिद्धार्थ इंगळे यांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती। मात्र यावरची सुनावणी आहे ती आज सकाळी 10:30 वाजता होणार आहे। तर दुसरीकडे कुठल्याही प्रकारे मतदान प्रक्रियेला स्टे कोर्टाने दिलेला नाही, त्यामुळे सकाळी 9 ते दुपारी 5 वाजेपर्यंत ही सगळी मतदान प्रक्रिया पार पडणार आहे। जसं तू सांगितले की साधारणपणे 28 उमेदवार आहेत, त्यातल्या 10 जागांसाठी ही निवडणूक होतीये। आणि आपण जर या सगळ्या निवडणुकीचा सामना जर बघितला तर युवासेना, ठाकरेंची युवासेना विरुद्ध अभाविप असा हा सामना होणार आहे। आणि 10च्या 10 उमेदवार आपले निवडून यावेत यासाठी दोन्ही म्हणजे अभाविप असेल किंवा युवासेना असेल हे दोन्हीही संघटना प्रयत्न करतील। आता महाराष्ट्र स्टुडंट युनियनने जी याचिका दाखल केली त्यांचं असं म्हणणं आहे की या प्रक्रियेला स्टे मिळावा, जरी मतदान प्रक्रिया पार पडत असेल तरी 27 तारखेला जो निकाल आहे त्या निकालाला स्थगिती मिळावी आणि पुन्हा एकदा ही सगळी प्रक्रिया व्हावी। आता यावर सर्वोच्च न्यायालय नेमका काय निकाल देतं, कारण मुंबई उच्च न्यायालयाने असे निर्देश दिले होते की 24 तारखेला निवडणूक घ्यावी आणि 27 तारखेला निकाल द्यावा। त्यामुळे आता सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशाकडे सुद्धा लक्ष असणार आहे। मात्र या निवडणुकीच्या मतदान प्रक्रियेला कुठली बाधा नाही, कुठलाही अडथळा नाही, त्यामुळे निवडणूक प्रक्रिया मतदान प्रक्रिया ही सकाळी 9 वाजल्यापासून सुरू होईल। वेदांत, धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।